नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरम मंदिरामध्ये. संध्याकाळची वेळ आहे. आम्ही संध्याकाळी ह्या मंदिरामध्ये आलो होतो आणि बाहेरचे वातावरण बघा खूपच छान आहे. पाऊस चालू आहे. मित्रांनो, पावसामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर आणखीनच सुंदर दिसत आहे आणि खूप प्रसन्न देखील वाटत आहे. मंदिराची वास्तू आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर आहे तो देखील खूपच छान दिसत आहे. पावसाच्या वातावरणामुळे या इथे आल्यानंतर मनाला वेगळाच आनंद मिळत आहे. मित्रांनो, मंदिराच्या तिन्ही बाजूला खूप मोठा तलाव आहे. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. या तलावामध्ये सुंदर कारंज्या देखील लावलेल्या आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे म्हणून कारंज्या देखील सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, कारंज्या बघा किती सुंदर दिसत आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि कारंज्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्व इथे आलेले जे पर्यटक आहेत, जे भाविक आहेत ते देखील कारंज्या बघण्यासाठी तिथे तलावाच्या कडेलाच उभे राहिलेले आहेत. पावसाचे थेंब, तलावातील पाणी आणि कारंज्यांची उडणाऱ्या पाण्याच्या धारा आणि मंदिराची सुंदरता, सगळं वातावरण अगदी भक्तिमय आणि निसर्गरम्य झाले आहे. मंदिराकडे जात असताना तलावाच्या एका बाजूला आपल्याला खूप भव्य दिव्य अशी महादेवाची मूर्ती बघायला मिळते. मंदिराच्या आत प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला पापेश्वरम आणि सोमेश्वरम यांचे दर्शन होते आणि तिथून पुढे आल्यानंतर संगमेश्वर, परमेश्वर यांचे पण आपण दर्शन घेतलेले आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाचे मंदिर दिसत आहे. आपण गणपती बाप्पाचे देखील दर्शन घेतलेले आहे. चला तर मंडळी, आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरम महाराजांचे मनोभावाने दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरम मंदिर 12व्या शतकापासून होऊन गेलेले महान संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे प्रमुख पुरस्कर्ते श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी स्वतः या मंदिराची स्थापना केलेली आहे. पाण्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी त्यांनी येथे एक भव्य तलावही बांधला, ज्याच्या मध्यभागी हे सुंदर मंदिर एखाद्या कमळासारखे सुंदर दिसते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराज सिद्धेश्वरांनी सोलापूर परिसरात तब्बल 68 शिवलिंगांची स्थापना केली. मित्रांनो, या मंदिराच्या आतील परिसर खूपच छान आहे. सर्वीकडे आपल्याला खूप सारे हिरवीगार झाडे बघायला मिळतात आणि मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये महाराजांची संजीवनी समाधी आहे आणि आपण आता त्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतलेले आहे आणि त्याच ठिकाणी पवित्र गादी देखील आहे. त्या गादीचे देखील आपण दर्शन घेतलेले आहे. तिथे नतमस्तक झाल्यावर मनाला खरंच एक अद्भुत शांतता मिळते. या प्राचीन मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक खूप लांबून लांबून दर्शनासाठी येतात. मित्रांनो, मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे आणि मंदिराच्या आतमध्ये महापूजेची सुविधा देखील उपलब्ध आहे. भक्तांना आपल्या श्रद्धेनुसार इथे महापूजा देखील करता येते. तसेच देणगी कक्ष देखील आहे. तिथे तुम्ही मंदिराच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी भक्तजन आपल्या इच्छेनुसार देणगी देऊ शकतात. आता आपण मुख्य गर्भगृहाकडे जात आहोत. मुख्य गर्भगृहाकडे सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्ती आणि चांदीचा मुलावा असलेला मोठा नंदी आहे. मित्रांनो, या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे. अजून मंदिराचं नूतनीकरण करत आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे दानपेटी किती मोठी आहे आणि किती छान ठेवलेलं आहे दानपेटी. चला तर मित्रांनो, आता मंदिरात जाऊया आणि श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मंदिर किती सुंदर आहे आणि किती छान प्रसन्न वाटत आहे. या मंदिरात दररोज दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वाटप केला जातो. मित्रांनो, तुम्ही जर सोलापूर शहरामध्ये राहत असाल किंवा इतर शहरांमधून तुम्ही जर ह्या सिद्धरामेश्वरम महाराजांच्या दर्शनासाठी येणार असाल तर मित्रांनो, हे मंदिर सोलापूर शहराच्या मध्यभागी आहे. सोलापूर रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून अगदी जवळ आहे.
सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन खूप छान झालेले आहे. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या परिसरामध्ये फिरलो. मंदिराचा पूर्ण परिसर पाहिला. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाचे मंदिर बघायला मिळते, विठ्ठल रुक्माईचे मंदिर बघायला मिळते. तसेच ह्या मंदिराच्या परिसरामध्ये पंचमुखी हनुमान आणि लक्ष्मी माता यांचे उपमंदिर देखील आहेत. मित्रांनो, दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या काळामध्ये येथे भव्य ऐतिहासिक गड्डा यात्रा भरते. हा उत्सव सुमारे 15 दिवस चालतो. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे अक्षता सोहळा किंवा काठी विवाह सोहळा. हा मुख्य लग्नाचा दिवस असतो आणि ह्या दिवशी खूप म्हणजे खूपच गर्दी असते. या मंदिरामध्ये खूप मोठे हवन देखील केले जाते आणि ह्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी फुलांनी छान अशी सजावट देखील केली जाते. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर सोलापूरला येणार असाल तर ह्या सिद्धरामेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.